भीमसैनिक आहे, समाज बांधव आहे, तो समाज त्या ठिकाणी आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती संयुक्तरित्या येळवी या ठिकाणी करणार आहे आणि त्याची पूर्वतयारी चालू होती. हे समाज संस्कार मंदिर रंगवणे, त्या ठिकाणी डिजिटल लावणे आणि त्याच्याच भवनाच्या समोर झेंडा कट्टा उभा केला आणि त्या ठिकाणी झेंडा लावला. कुणीतरी एखाद्या व्यक्तीनं असेल की पोलीस स्टेशनला कळवलं की झेंडा कट्टा लावलेला आणि संबंधित जत पोलीस स्टेशन ठाण्याचे PI कोळेकर व त्यांची टीम हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन आमच्या समाज बांधवावर दबाव टाकला आणि कट्टा काढा नाही तर तुम्हाला अडकवतो अशी धमकी द्यायला लागली. आमच्या समाजातल्या माता भगिनी तरुण बांधव वडीलधारी मंडळी भयभीत झाली आणि ते इथं जत आले. आल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमच्या अध्यक्षांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आमच्या समाज मंदिर समोर झेंड्याचा कट्टा आहे, आपणही बघितलाय वस्तुस्थिती आणि तो व्हिडिओचा आहे. कोळेकर साहेबांनी मला पाठवा, मी आपल्याला दाखवतो. म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनीच व्हिडिओ काढून टाकला. मंदिरासमोरच कट्टा आहे, ना रस्त्याला अडचण, ना गावाला अडचण, वाहतुकीला अडचण, कशालाच अडचण नाही. मग तुम्ही कट्टा काढा म्हणून आमच्या समाजावर दबाव आणताय, हे काय चाललं? चुकीचं आहे. त्या ठिकाणी नाही तहसीलदार आले, त्या देखील तसंच म्हणाले कट्टा काढा. व्हिडिओ आले 4 वाजता. अगदी माझा समाज रखरख त्या उन्हामध्ये 41 टेम्परेचर असताना व्हिडिओची त्या ठिकाणी वाट बघत बसतो. हे आले भाषे 4ला. आल्यानंतर त्यांनी ते सांगितले मी स्वतः माझ्या खिशातून पैसे देतो पण कट्टा काढा दुसरीकडे बांध. अरे काय, आम्ही आमच्या जागेत झेंड्याचा कट्टा बांधला असताना तुम्ही तिन्ही अधिकारी सांगताय कट्टा करायला, हे चालणार नाही. जत तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझा झेंड्याचा कट्टा आहे, माझा निळा झेंडा आहे, कोणी जरी हात लावण्याचा प्रयत्न केला तर जसंच तसं प्रशासनाला उत्तर देऊ. आज माझा सर्व भीमसैनिक तालुक्यातले सर्व पक्ष नेते मंडळी या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी असं अन्याय अत्याचार घडेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊ. आपल्याला माहीत असेल कारण की या ठिकाणी असाच प्रकार घडला. त्या ठिकाणी येते दोषीता आमच्या समाजावर मोठा काय चाललंय काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं संविधानाला आम्ही जाणारी लोक आहोत. आम्ही जर दलित पॅंथरच्या स्टाईलने आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलो तर प्रत्येक थोडी होईल. लक्षात ठेवा, आमच्या समाजावर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि याकरता आम्ही येणार सोमवार 4 रोजी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी आम्ही भव्य अशा प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करतोय आणि या प्रशासनाला जाण आणल्याशिवाय सोडणार नाही. आणि तत्पूर्वी कलेक्टर साहेब असतील, CO साहेब असतील, SP साहेब असतील आणि जर प्रशासन असेल आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत. तुम्हाला दिसत नाही तालुक्यामध्ये किती बेकायदेशीर आहे, तालुक्यामध्ये झेंड्याचे कट्टे किती बेकायदेशीर आहे. तुम्हाला निळा झेंडा दिसतोय आमचा. जिल्ह्यातला जर माझा समाज एकवटला तर तुझी प्रतिकृती केली होईल. आणि म्हणून मी तालुक्यातल्या माझ्या सर्व भीमसैनिकांना, सर्व संघटनेला, सर्व माझ्या पक्षांना म्हणजे माझे जे दलित संघटना आहेत त्यांना आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता महाराणा प्रताप चौक आपण आपल्या न्याय हक्कासाठी आपण रस्ता रोको करतोय. आपण सर्वजण उपस्थित राहा अशी विनंती करतो. धन्यवाद.